सिंधुदुर्ग जिल्ह्यात AI प्रणालीचा शानदार शुभारंभ. राज्यातील पहिला AI वापरणारा जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI प्रणालीचा प्रभावी वापर करणारा पहिला जिल्हा ठरला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले आहेत. शरद कृषी भवन येथे पार पडलेल्या AI प्रणालीच्या उद्घाटन सोहळ्यात तसेच नव्यानं तयार करण्यात आलेल्या लोगोच्या अनावरण प्रसंगी पालकमंत्री राणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी AI प्रणालीविषयी सविस्तर सादरीकरण केलं. पालकमंत्री राणे म्हणाले, आजचा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आहे. AI प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना जलद, दर्जेदार, पारदर्शक सेवा उपलब्ध होणार आहे. आपला जिल्हा साक्षरतेत, दरडोई उत्पन्नात आणि टँकर मुक्ततेत अग्रेसर आहे. आपला जिल्हा साक्षरतेत, दरडोई उत्पन्नात आणि टँकर मुक्ततेत अग्रेसर आहे. आता AI प्रणालीयुक्त जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण होईल. ही केवळ सुरुवात आहे. टप्प्याटप्प्याने या प्रणालीचा विस्तार केला जाणार असून प्रशासन, कृषी, आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रात या प्रणालीचा उपयोग होणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी AI प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं की पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे गेल्या 2 दिवसांपासून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं की पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारामुळे गेल्या 2 महिन्यांपासून प्रशासन या योजनेत गुंतलेलं असून AI प्रणालीमुळे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक, प्रभावी होणार आहे. याचा थेट फायदा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना होणार आहे. या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात नवतंत्रज्ञानाच्या वापरात अग्रेसर ठरत असून भविष्यात संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरण्याची शक्यता आहे.